एक महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि अजित पवारांची सुरक्षा सध्या वाढवली आहे। पवारांच्या घराबाहेर मराठा ठोक मोर्चाचं आज आंदोलन होणार आहे आणि मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनामुळे पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, मात्र खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग देखील केलं गेलंय। दोन दृश्य आपण पाहतोय। रमेश केरे पवारांच्या घराकडे आंदोलनासाठी निघालेत। पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी आंदोलनावर ते ठाम आहेत। तर दुसरीकडे मराठा ठोक मोर्चाचं पुण्यात आज शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन होणार आहे। त्या संदर्भात पोलिसांनी आता सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे, बॅरिकेडिंग केलेलं आहे। आधीच मराठा आंदोलकांना नोटीसही देण्यात आलेल्या आहेत। मात्र काही झालं तरी आंदोलन करणार या भूमिकेवर ठाम आहेत रमेश केरे पाटील। त्यामुळे आज शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासानी नेमकं काय होणार याकडे लक्ष लागले। अगदी सकाळपासूनच अगदी महिला पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे। मात्र काही झालं तरी आम्ही आंदोलन करणारच या भूमिकेवर रमेश केरे पाटील ठाम आहेत। शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलक जमणार आहेत, मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक जमणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता प्रत्येक गाडीची देखील चेकिंग केली जाते, चौकशी करण्यात येत आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। रमेश केरे यांच्या नेतृत्वात मराठा ठोक मोर्चाचं आता आंदोलन सुरू होणार आहे। त्यासाठी ते शरद पवार यांच्या घराकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र आधीच शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासानी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवून ठेवण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून जोडले। तर प्रदीप, पोलिसांनी जरी परवानगी नाकारली तरी रमेश केरे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत, नेमकी काय स्थिती सध्याची? वृषाला अगदी बरोबर आहे। खरं तर रमेश केरे पाटील हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर जमत आहेत। आणि आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते कार्यालयाला सुरक्षा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र आलेल्या मराठा आंदोलकांचं स्वागत जे आहे ते कार्यकर्त्यांकडून केलं जाईल।